Recording complete. Event recording started. पावसाळ्यात रस्त्याच्या कामात प्रगती असलेल्या रस्त्यावर गाडी चालवताना काळजी घेणे खूप गरजेचे आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. पावसाळा आला की रस्त्यावर पाणी, खड्डे, बांधकाम सुरू असतात, हो ना. अशा परिस्थितीत गाडी चालवणं खूप आव्हानात्मक असतं. आजच्या व्हिडिओत आपण पावसाळ्यात रस्त्याच्या कामात प्रगती असलेल्या रस्त्यावर गाडी चालवताना कोणती काळजी घ्यावी हे पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. Event recording started. आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पावसाळ्यात गाडी चालवण्याआधी तयारी खूप महत्त्वाची असते. तुमचे टायर तपासा, तुमच्या गाडीचे Event recording started. चांगल्या अवस्थेत आहेत का हे पहा. पाण्यात टायरची भक्कम मजबूत असणे गरजेचे आहे. टायर जर घासलेले असतील तर ते ताबडतोब बदला. नंबर 2ला म्हणजे वायपर्स आणि Event recording started. पावसात दृश्यमान Event recording started. त्यामुळे वायपर्स आणि हेडलाईट व्यवस्थित काम करत आहेत का हे तपासा. नंबर 3 म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, ब्रेक चेक. Event recording started. आणि खड्ड्याने भरलेले असतात, त्यामुळे ब्रेक तपासणी करणे. Event recording started. त्याचप्रमाणे 4 नंबरला इमर्जन्सी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाडी छत्री असायला पाहिजे, टॉर्च असायला पाहिजे, फर्स्ट एड किट किंवा टोईंग रोप ठेवा. Event recording started. काय लागेल सांगता येईल. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर बांधकाम सुरू असताना, ड्रायव्हिंग करताना काही खास गोष्टी लक्षात ठेवा. नंबर 1ला स्पीड कमी ठेवा. मुल्या रस्त्यावर आणि बांधकामाच्या ठिकाणी गाडीचा वेग कमी ठेवा. यामुळे तुम्हाला गाडीवर नियंत्रण ठेवता येईल आणि खड्ड्यांपासून बचाव होईल. दुसरे महत्त्वाचे म्हणजे अंतर राखा. पुढच्या गाडीपासून सुरक्षित अंतर ठेवा. प्रवासात ब्रेक लावायला जास्त वेळ लागतो, त्यामुळे अंतर राखणं महत्त्वाचे आहे. खड्ड्यांकडे लक्ष द्या. बांधकामाच्या रस्त्यावर खड्डे आणि असमान पृष्ठभाग असतात, पाणी साचलेलं असतं, तर खड्डे दिसत नाही. यामुळे हळूहळू आणि सावधानपणे गाडी चालवा. त्याचप्रमाणे सिग्नल आणि चिन्हे पहा. बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या ट्रॅफिक सिग्नलचे चिन्हे, डायव्हर बोर्डकडे लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हायड्रोप्लेनिक टाळा. जर रस्त्यावर जास्त पाणी असेल तर गाडीचा वेग कमी करा, नाहीतर गाडी घसरण्याचा धोका आहे.